मैं आपको दूसरे का देता हूँ, आपका नंबर फॉरवर्ड कर। हाँ 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 मोबाईल बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। आमदार बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। खाली ठेव ए दादा, अरे खाली थोड़ा खाली ठेव। ए ट्रायपॉड बघ, ट्रायपॉड बघ। संदीप भाऊ आगे बढ़ो। भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा। संदीप इकडे कॅमेरा मागे हो समोर। पक्षाचा गड आहे। मागील 50 वर्षापासून माननीय नितीनजी गडकरी असतील, माननीय गंगाधरराव फडणवीस असतील, पंडित बच्छराजजी व्यास असतील, त्याचप्रमाणे आता माननीय अनिलजी सोले असतील, या नेत्यांनी हा मतदारसंघ जोपासलेला आहे। सर्वसामान्य भारतीय जनता युवा मोर्चाचा कार्यकर्ता म्हणून असो अथवा आज महापौर म्हणून असो, पक्षाने माझ्यावर अनेक जबाबदाऱ्या टाकलेल्या आहे आणि त्यामुळे या मतदारसंघातील पदवीधरांचे विषय असतील, शिक्षकांचे विषय असतील, कर्मचाऱ्यांचे विषय असतील, त्याचप्रमाणे बेरोजगार युवकांचे प्रश्न असतील आणि हे महाआघाडी सरकार, महाबिघाडी सरकार या ठिकाणी वारंवार विदर्भावरती ज्या पद्धतीने अन्याय करतं ते विषय असतील, या सर्व विषयांच्या विरोधात वेळप्रसंगी संघर्ष देखील करावा लागला तरी तो मी करणार आहे। या ठिकाणी सर्व नेते, विशेषतः सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी या सर्वांना घेऊन हा मतदारसंघ 100% कालही भाजपचा गड होता, आजही आहे आणि उद्या देखील कायम राहणार आहे। अनिल सोलेंची उमेदवारी न मिळाल्यामुळे ते नाराज आहेत अशी चर्चा आहे। अनिल सोलेजी या ठिकाणी होते, माझ्यासोबत त्यांनी अर्ज भरायला देखील आलेले होते। हा भारतीय जनता पक्ष आहे, पार्टी विथ डिफरन्स असा असलेला पक्ष आहे। हा केवळ बोलण्यासाठी नव्हे तर हा करण्यासाठी आहे। आम्ही कृतीतून दाखवत असतो। अनिलजींचा आशीर्वाद आहे, कालही होता आणि उद्या देखील राहणार आहे। काँग्रेसकडून महाविकास आघाडीचा तिन्ही पक्षाचा उमेदवार आहे, तरुण उमेदवार आहे, काय वाटतं कुठेतरी लढत फाईट होईल चांगली? काही लढतीचा विषयच नाही, हा आमचा गड आहे आणि असाच कायम राहणार आहे। हिंदीमध्ये पक्ष व मित्र पक्षांनी पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी श्री संदीप जोशी यांना दिलेली आहे। या पदवीधर मतदारसंघाचं वैशिष्ट्य, जेव्हा भारतीय जनता पार्टीपासून सत्ता कोसो दूर होती तेव्हाही सुशिक्षित सुजान मतदार हा नेहमीच भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या सोबत उभा राहिला आणि लोकशाहीची सुंदरता या निवडणुकीमध्ये व्यक्त करत
भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला नेहमीच निवडून दिलं. आज देशात ज्या निवडणुका 2 दिवसापूर्वी झाल्यात आणि त्याचे निकाल 2 दिवसापूर्वी आलेत, सारा देश माननीय नरेंद्र मोदीजींच्या देशहिताच्या विचाराच्या पाठीशी उभा आहे. आणि मला विश्वास आहे की या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत श्री संदीप जोशी यांना पदवीधर मतदार निवडून तर देतीलच, पण इतक्या प्रचंड बहुमतांनी निवडून देतील की भविष्यामध्ये पदवीधर मतदारसंघात काँग्रेस व मित्र पक्षाचा उमेदवार उभा राहताना हजारदा विचार करेल एवढ्या शक्तीने श्री संदीप जोशी यांना निवडून देतील. खरं तर आज महाराष्ट्रामध्ये जे काँग्रेस व मित्र पक्षाचं सरकार आहे त्यांनी विदर्भावर अन्याय करण्याची परंपरा सुरू केली आहे. वैधानिक विकास मंडळ, जे वैधानिक विकास मंडळाचं सुरक्षा कवच हे विदर्भाच्या विकासाला होतं, ते सुरक्षा कवच या सरकारने तोडून काढलं, मोडून काढलं आणि विदर्भाच्या पैशावर वाईट नजर ठेवत 30 एप्रिल पासून अजूनपर्यंत या ठिकाणी विदर्भाचं वैधानिक विकास मंडळ न करणाऱ्या सरकारला ही धडा शिकवण्याची संधी आहे. विदर्भाचा पूर आणि इतर भागातल्या पुरामध्ये भेदभाव करणाऱ्या सरकारला निश्चितपणे एक या ठिकाणी धडा शिकवण्याची संधी या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये आहे. विदर्भावर सातत्याने अन्याय करणाऱ्यांच्या विरोधात हे मतदान पदवीधर मतदार करत संदीप जोशी यांना प्रचंड बहुमतांनी निवडून देत आज भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही विनम्र अभिवादन केलं, नमन केलं, वंदन केलं, त्यांच्या चरणी आशीर्वाद मागितले आणि संदीप जोशी निवडून येऊन या संविधानाच्या नुसार या विदर्भाच्या पदवीधरांचा आवाज बुलंद करतील हा विश्वास व्यक्त करतो आणि प्रचंड बहुमतांनी संदीप जोशी निवडून यावेत यासाठी मी मतदारांना हृदयापासून मनापासून आवाहन करतो की विदर्भाच्या अन्यायावर बुलंद आवाज आपला विधान परिषदेमध्ये पोहोचवण्यासाठी पदवीधरांनी सुजाणतेने माननीय श्री संदीप जोशी यांना व भारतीय जनता पार्टी मित्र पक्षांना आपला मतरूपी बिघाडीत आघाडी आहे. यापेक्षा या विदर्भावर अन्याय करणाऱ्यांच्या विरुद्ध ही अन्यायाचा विरोधात आपल्याला मतदान करत संदीप जोशींना निवडून द्यायचं आहे. या अगोदर अनेक प्रयत्न झाले, पण पदवीधर मतदारसंघ हा संघटनेच्या शक्तीवर भारतीय जनता पार्टी व मित्रपक्ष जिंकत आलाय आणि याही निवडणुकीत प्रचंड बहुमताने जिंकून येईल याबद्दल शंका नाही. आता राष्ट्रवादीचा उमेदवार राहील की काँग्रेसचा राहील, शिवसेनेचा पाठिंबा कुठून राहील, अजूनही राहील की बाजूनी राहील, यापेक्षा या निवडणुकीत पदवीधर मतदारसंघ भाजप मित्रपक्षाच्या बाजूने उभा राहील हा विश्वास आहे. म्हणूनच मी सांगितलं वैधानिक विकास मंडळ असेल, पूर परिस्थितीवर मदत करण्याचा प्रश्न असेल की आता नागपूर करार जो 1956 मध्ये झाला त्यासाठी सुद्धा हा भंग असेल. म्हणजे आता तर मला वाटतं की याचं संशोधन करणाऱ्यांना नोबेल पुरस्कार दिला पाहिजे की नागपूरमध्ये अधिवेशन घेतलं तर कोरोना होतो आणि मुंबईत अधिवेशन घेतलं तर कोरोना होत नाही. आता याचा हा यांचा जो सुपीक डोक्यातला रिसर्च आहे याला नोबेल पुरस्कारासाठी महाराष्ट्र सरकारने एकमताने नाव पाठवण्याची आवश्यकता आहे की नागपूरच्या अधिवेशनाचा कराराचा भंग घेऊन हा मुंबईला अधिवेशन करताय. मग कमीत कमी विदर्भाच्या जनतेची मागणी आहे की या करारानुसार जे स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी 12 ऑगस्ट 1960 विधानसभेत भाषण दिलं त्यानुसार मार्चचं अधिवेशन बजेट सेशन हे नागपूरला झालं पाहिजे, नाही तर विदर्भातली जनता कदापिही यांना माफ करणार नाही हे मात्र नक्की आहे. प्रमोद मध्ये की आम्ही प्रचंड बहुमताने जिंकू. भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आम्ही तयारी केलेली आहे आणि आत्ताच सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण 6 जिल्ह्यामध्ये सरकार विरोधी वातावरण आहे. पदवीधर मतदारसंघ तसाही भाजपचा हा बालेकिल्ला आहे आणि संदीप जोशीजी हे अत्यंत कार्यकौशल्य असलेले, प्रशासकीय नॉलेज असलेले, संघटनात्मक काम करणारे, नियोजनबद्ध काम करणारे कार्यकर्ते आहे.
पदवीधर मतदारसंघातली सर्व मतदार हे प्रचंड बहुमताने माननीय संदीप जोशी यांना निवडून देईल असा मला विश्वास आहे. मी सर्व मतदारांना आवाहन करतो की संदीप जोशी यांना 1 क्रमांकाचं मत देऊन विजयी करावं असं आवाहन आपल्या माध्यमातून करतो. आशीर्वाद द्यावा. धन्यवाद.